जागा वाटपावरून महाविकास आघाडीतलं नाराजी नाट्य सुद्धा अजूनही सुरूच आहे। मुंबईतल्या जागा वाटपावरून वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईत 3 जागा मिळायला हव्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे। मी माझ्या पक्षश्रेष्ठींना मत सांगितलेलं आहे असंही त्या म्हणाल्या। जागांच्या बाबतीत कठोर भूमिका मांडायला हवी होती असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांवरच टीका केली आहे। दरम्यान वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली, यावर संजय राऊत काय म्हणालेत बघूया। नाही, असं आहे की आता खूप चर्चांनी मला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी ते लिस्ट जाहीर केलेली आहे। असं आहे की मला पण काही लोक त्यांच्यामध्ये भेटून गेले आणि त्यांनी असं त्यांचं म्हणणं सांगितलेलं आहे की आम्हाला लढण्याची इच्छा आहे। जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की प्रत्येकाला लढण्याची इच्छा आहे, कारण आम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये सातत्याने बघितलं असेल की काँग्रेसच्या माध्यमातून साऊथ सेंटरमध्ये आम्ही कार्यक्रम केले। आम्हाला सुद्धा वाटतं की आमचं खूप मोठं त्या ठिकाणी संघटन आहे। नॉर्थ वेस्टमध्ये आमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटन आहे, नॉर्थ ईस्टमध्ये आमच्याकडे संघटन आहे। त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे, मी सक्षम उमेदवार। त्यामुळे बिलकुल त्यांच्याबद्दल आमच्या मनात काहीही दुजाभाव नाहीये। तेजस्विनीबद्दल मला खूप नितांत आदर आहे, विनोद घोसाळकरांबद्दल सुद्धा मला नितांत आदर आहे। पण शेवटी पक्षाने काही निर्णय घेतल्यानंतर काही निर्णय हे स्वीकारावे लागतात। सगळ्या जागा एकत्र लढतो। आता माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार वाळा मामा मात्र उभे आहेत। काय आहेत, आम्हाला एकत्र काम करायचं आहे। तिकडली शिवसेना आम्हाला कामाला लावायची आहे। आम्ही असं म्हणत नाही की भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली नाही। प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे, मग शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल। 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि 48 उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू। वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू।